प्रसाद लाड साहेब हे संभाजीनगर मध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आता एक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की मला 2 ते 3 लोकांचे फोन आले आणि हल्ला करू असं म्हटलं गेलं. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. हल्ला करू, हॉटेलमध्ये घुसू, घाणेरड्या शिव्या मला दिलेल्या आहे. नाही, त्याबद्दल नाही मला माहिती. आता तुमच्याकडूनच मी ऐकतो. आल्याच्या नंतर आम्ही या विषयावर त्यांची चर्चा करतो. कोण आहेत काय आहेत आपल्याला काय माहित नाही, पण असं कोणी कोणाला धमक्या द्यायची गरज नाही. आपल्यामध्ये क्षमता आहे, पण आता ते नेमके दिल्यात कुणी, ते कोण आहेत, कोणाचे आहेत का, त्यांचं वैयक्तिक राजकीय काही आहे का, आपण कशा आपण त्या विषयावर माहितीच नसल्यावर कसं बोलायचं. आल्याच्या नंतर मी त्यांच्याशी सविस्तर त्या विषयावर बोलतो. ज्यांनी हे केलेलं आहे त्या मराठा बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करू नये. आता मला ते मॅटर समजत कोण आहे काय आहे, कशामुळे दिलंय. त्यांचं जर म्हणणं असेल कारवाई करू नये तर चांगलं आहे. उलट मोठे मन दाखवलं त्यांनी समाजाच्या लेकराविषयी. परंतु अशी पण माहिती आहे मला की त्यांनी पण अर्ज पण दिलेले. जणू तेच मी त्या दिवशी बोलत होते की मला धमक्या दिल्यात आणि देवेंद्र भारती साहेबांना मी अर्ज दिलेत. एकीकडून असं पण माया पण समाजावरती दाखवतायत आणि इकडून गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया करतायत, असं पण एकूण दिसतंय. परंतु ते कोणी दिली का दिली, माझं तर सरळ म्हणणं असतं आपण शांततेचं आपलं आंदोलन आहे. प्रत्येक वेळेस मी शांततेतच सांगतो. माझ्या बांधवांना सगळ्याला सांगितलेलं की आपल्यात खूप क्षमता आहे. आपण न मिळणारं आरक्षण खेचून आणू शकतो. इतकी क्षमता आणि इतकी ताकद मराठा समाजात आहे, असं कोणी करू नये. पण आता कोण आहेत समोरचे हे पण माहित नाही. एखाद्या वेळेस लय अवघड असते राजकारणात सुद्धा एखाद्या वेळेस माणसं असं काही करताय. परंतु कोणी बांधव असतील तर एखाद्या दिवस रागापोटी जरी बोलले असले, त्यांना वाईटही वाटलं असत की समाजाचं नुकसान होतंय, असंही कोणी असू शकतं. त्यांची जर भावना समाजाविषयी काही बोलण्याची झाली असेल तर एखाद्या दिवस नेत्यांनी बी मोठं मन दाखवायचं असतं, आपलंच पोरग आहे. पण करणाऱ्याने सुद्धा हे करू नये, कारण याचं समर्थन होणार नाही. चर्चेमध्ये सकारात्मक तोडगा निघेल काय वाटतं? आता बोलायच्या अगोदर काही सांगता येणार नाही दादा. काय भूमिका आहे, काय म्हणले त्यांना मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवले, कारण तेच बोलले होते की मी मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय, त्यांच्या मर्जीशिवाय मी कुठे जाऊ शकत नाही. मग आता त्यांची काय चर्चा झाली आणि ते काय मराठा समाजाला न्याय द्यावा. पण एक मात्र मी आणखीन वारंवार तेच शब्द सांगतो की एक आशा पल्लवी झाल्यात त्यांच्याकडून, 100% त्यांच्याकडून आशा पल्लवी झाल्या की तो माणूस समाजाच्या हितासाठी सरकारच्या अंगावरती पण जाऊ शकतो. समाजाच्या न्यायासाठी कुठलीही भूमिका टोकाची ते घेऊ शकतात. कारण त्यांचा तो शब्द आम्ही खूप मराठा समाजांनी मनावर घेतलाय की माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे, असं ते म्हणलं. समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी त्यांची धावापळ झाली, मग काय फरक पडला, करावं त्याने धावापळ, हे म्हणणं आहे आमचं. मुंबई आंतरवाली, मुंबई आंतरवाली, मुंबई आंतरवाली सारखं ते पुणे मुंबई पिक्चर आहे तसं का चला ना, सारखं सुरू करावं आणि घ्यावात खस्ता खावात त्यांनी. म्हणजे मी तळतळीनं पोटतिडकीनं बोलतोय, त्यांनी खस्ता खावात आता याच्यात आणि समाजाच्या लेकरांना न्याय मिळवून द्यावा. यायला खुश आहे आम्ही, काय करायचं आंदोलन करून. तर प्रसाद लाड यांच्यावर जो हल्ल्याचा प्रकार झाला त्यानंतर हल्ला करण्याचा जो धमकीचा जो प्रयत्न झाला, त्यानंतर प्रसाद लाड यांच्याशी काही तुमची चर्चा झाली का, ते येणार असं काही? नाही, येतील हल्ले. हे बघा, हे जीवनात अशा गोष्टी राजकारणात समाजकारणात हे सुरू असतात. आता एकूणी मला ना बघू द्याच, कारण काय काय वेळेस काय होतं ते काय काय वेळेस बोलायला नाही पाहिजे, काय काय वेळेस लय अवघड असतं. त्यांचं बी असू शकतं, काही असं पण असू शकतं, किंवा जाणून बुजून कोणी केलं असेल. तर आमची इच्छा आहे मराठा समाजाला कुठेतरी गालबोट लागल, डाग लागल असं वागू नये समोरच्या, ही माझी इच्छा आहे. आपल्या बांधवांनी 2.5-3 वर्षात शांततेत आंदोलन केलेली आहे आणि तुम्हाला ह्या भूमिका जायची गरजच नाही, कारण ते काही बोलले पण नाही ना. ते जर बोलले असते तर ठीक होतं की ते असं करू तसं करू म्हणतायत. ते काय बोललेच नाही तर तुम्ही कसं काय म्हणताय, हा सुद्धा प्रश्न आहे ना. कोण धमकी देणार आहे किंवा कोण आहे काय, काहीच माहित नाही मला नाव. परत ते नाव आल्यावर त्यांनी असं राहतं की चळवळीत 6 कोटी मराठा आहे, परंतु डोक्यातले विचार कोणचे काय माहित नाही. पण हल्ल्याचं किंवा धमकीचं समर्थन होऊ शकत नाही आणि त्यांनी जर आता मोठं मन दाखवलंय समाजासाठी तर चांगली पण गोष्ट नाही. तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देत ते आले, काय कोणते आले? नाही, ते म्हणले, मी नाही बोललो. मी आतापर्यंत कधी बोलवत नाहीये कोणाला.
कारण ते मंत्री नाहीयेत किंवा ते कुठल्या पदावरती मुख्य सरकारच्या नाहीयेत. तरी पण आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय की माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होत आहे. मला सुद्धा त्या समाजाची माया आहे, मी सुद्धा त्याच मराठ्यांचा आहे आणि या शब्दावरती आम्ही लईच अपेक्षा ठेवू. हाती बघूया, लढतील, करतील, होईल. अपेक्षा आम्हाला की ते करतील. आम्हाला तरी आंदोलन करून काय करायचं. आता समजा बोलवलं नसतं तर बांधव राज्यात मॅसेज गैरसमज आणि त्यांनी संभ्रम पसरला असता की आम्ही येतो म्हणतो तरी बोलवलं नाही, त्यांना राजकारणच करायचंय, टंट करायचे, आमकं करायचंय. दिली धुरा तुमच्या हातावरती, लाड साहेबांच्या खांद्यावरती धुरा दिली. आता याच्यापेक्षा काय मराठीने मोठं मन करायचं सांगा तुम्ही. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ येत आहे. प्रसाद लाड असं म्हणले की मुख्यमंत्री शिष्टमंडळ वगैरे नाही, मी वैयक्तिक भेटीसाठी त्यांच्यावर असं त्यांचं. आता मुख्य बघ, मी माया मनचं काही बोलत नाही. तेच म्हणले काढून बघा बाईट, तुम्ही तुमच्या सगळ्याकडे बाईट झाल्यात त्यांच्या. मी मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय, त्यांच्या मर्जीशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्यांच्याशी दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करत. मग जो माणूस आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आला ते मुख्यमंत्री शिष्टमंडळ नाही म्हणायचं तर कोणाचं म्हणायचं सांगा भाऊ तुम्ही. आता तुम्ही बघा, तुम्ही सगळं उकळून पेलेले भाऊ राज्य. तुम्ही काय सोपे नाही तर सगळे पत्रकार. तुम्ही आता चांगल्या चांगल्याला मुंडीवर टाकेले. काय होतो त्याचा अर्थ आम्हाला गरीब माणसाला समजून सांगावं, गरीब मराठ्याला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हाच आले. आणि त्याला काय होतं, एकाच असू नाही दोघाच असू. मुख्यमंत्र्याचा माणूस आला म्हणजे मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ झालं. आणि काय भ्यायचंय, आपली जर मुख्यमंत्र्यावर इतकी माया आहे, मराठ्यावर इतकी माया आहे, तर काय भ्यायचं. हो, मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ काय त्यात वाईट. बरं नाही तर नाही, कॅन्सल. काय त्याला एवढं तुमचं म्हणणं आहे, बोल नाही मुख्यमंत्र्याचं नाही, कॅन्सल द्या, आरक्षण जाऊ द्या. पण ते त्यांच्या मुख्यमंत्री अत्यंत जवळचे आहे आणि त्यांची बाजू घेताना मानणारच नाहीत ते, असं थोडंच आहे. एक लक्षात घ्या, आपण ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली त्यांनी, हे पण खरं आहे. पण मराठींची सुद्धा यावेळेस घेतली ना, म्हणून तर आम्ही विश्वास ठेवलाय. या आतापर्यंत लाड आणि तुमच्यात शाब्दिक वाद होत होते, आता समाजाच्या विरुद्ध बोलत होते ते. शाब्दिक वार म्हणजे त्यांच्या काही दुश्मनी नव्हती. ते काय माया बिल्डिंग शेजारी त्यांनी बिल्डिंग बांधली किंवा त्यांच्या बिल्डिंग शेजारी मी बांधली असं नाही. ते बिल्डर आहेत म्हणून त्यांचं एखादं टेंडर घेऊन पळवलोय असं बी काही नाहीये. असं थोडंच काही ते समाजाच्या विरुद्ध बोलले. आज ते समाजाच्या बाजूने बोलले, समाजाच्या बाजूने बोलले. मला समाजाच्या लेकराचं कल्याण करायचंय. त्यांचं म्हणणं आहे मलाही माझ्या समाजाच्या जातीच्या लेकराचं कल्याण करायचंय. येतो मी मुख्यमंत्र्याला विचारून. या दादा, तुमच्या सोबतच्या लोकांचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप बाबासाहेब महाराजांनी केला होता. कसल्याचे प्रश्न विचारत जाऊ नका भाऊ. तुम्ही लय मोठाले चॅनलवाले बांधव आहेत. काय चौकशा व्हायच्या त्यामध्ये, काय करायचं ते करू द्या. कुणी चौकशा लावा ना. अरे असे जातवान आहेत आपल्या संग, निष्कलंक. आता ते सगळ्यात श्रीमंत आहेत. कोणत्या जाती श्रीमंत लोक नाहीत. आंदोलनाच्या संघ श्रीमंत लोक हिंडले कोण असं काय का, उलट मोठे पण म्हणावं लागतं त्याला. श्रीमंत लोक, श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांच्या मदतीला यायला लागले. ही का चूक आहे, ही का चूक आहे. गरीब मराठ्यांच्या मदतीला श्रीमंत मराठ्यांनी येऊ नये म्हणून यांच्या प्रॉपर्टीत त्यांचे पहिले श्रीमंत आहेत. असे का तुमच्यासारखे आहेत का. तुमच्या आव्हानानंतर आंदोलनाचं जे तुम्ही आवाहन केलं होतं त्यानंतर असं कुठंतरी वाटतंय की मुख्यमंत्री तुमच्या मागण्या संदर्भात सकारात्मक आहे आणि त्यामुळे लाड यांना इथं पाठवलं जातं. होऊ शकत. बोलण्याची आत्मीयता जी लाडफूंच्या मनात आहे त्यावरून वाटतंय मराठ्यांचा एकही प्रश्न राहणार नाहीये, एक पण. आणि 100% ते येतील. कारण ती बोलण्याचा त्यांचा ओघ आणि ती आत्मविश्वास इतका होता. मीच आंदोलनात बसतो जर मुख्यमंत्र्यांनी नाही केलं तर. विश्वास नाही पडणार तर काय होणार भाऊ, कोणाला नाही पडणार. अहो मराठा समाज उद्या बोलला असता सरळ सरळ. तो माणूस जाहीरपणानं म्हणतोय जर मुख्यमंत्र्यांनी मागण्या 100% मंजूर नाही केल्या तर मी आंदोलनात बसतो. मराठी मला म्हणले असते ना, का सोपिलं नाही तुम्ही त्यांच्यावर, म्हणले असते का नसते भाऊ. नसता यांनी सगळा संभ्रम निर्माण केला असता. आम्ही म्हणलो 100% मुख्यमंत्री मागण्या मान्य करतील, लाडभूच म्हणले असते. जरांगे पाटलांनी आम्हाला बोलवलं नाही. आम्ही तर एवढं म्हणलो होतो मुख्यमंत्र्यांनी नाही केलं आंदोलनात येऊन बसतो आम्ही आंतरवालीत. मग मी का संधी देऊ नये त्यांना, दिली संधी. करा गरीबाच्या लेकराचं कल्याण, काय वाईट आहे. मात्र आता या तुमच्या भेटीवर काही ओबीसी नेत्यांनी आरोप करतायत की प्रसाद लाड यांच्याकडे कुठलेही संविधानिक पद नाहीये.
त्याला भेटीला अर्थ नाही. ते फोनवर जोडले नाही सांगा बरं तुम्ही. तुमच्यासारखे आले तर ते म्हणजे कमजत होती बातम्या घ्यायला, मग घेतो तो काय तुमच्या बूम घेऊन पाहा मागून तुमच्या नुसते सारखेच. त्यांचं काय नवीन हे का काय का हे दिसले पाहिजे फक्त, असं आहे ते. तारफडा मरफडा त्यांचं तेवढ्यासाठी मराठ्यावर अन्याय झाला पाहिजे आणि मराठाच संपला पाहिजे, एवढ्यासाठी त्यांची तारफड मरफड चालू आहे. सो जातीसाठी लढावं, तिथं नाव कमावं, त्या लेकरांचं दुःख जाणून घ्यावा आपल्या जातीच्या. इकडं मराठ्याचं प्रसाद लाड आहे का काय आहे का, ते प्रसाद लाड काय असू दे. हा ते काय ग्रामपंचायत सदस्य नाही, हा काय म्हणून तू आम्हाला बोलायचं, तू काय करायचं, आम्ही आमचं बघू ना, आम्ही आमचं बघू ना, आम्ही आमचे मराठी बघू, आम्ही आमचे बघू, तुला काय हे नाही. नाही प्रसाद लाड नाही ना मंत्री, नाही हा काय ते काहीच नाही, माणूस या बोलला आम्ही काय करा, तो गांड दुखती, तुला काय करायचं, तुला काय करायचं, आम्ही आमचे कुणी बोलू ना, तू बघ ना तिकडं किती सोप. हे बघा का काय जाळावं काय नाही, नुसत्या अपेक्षा आहेत. येणे तुकडा फेकावं, त्याने तुकडा फेकावं, त्या अपेक्षावरती समाज कधीच मोठा होत नाही भाऊ. तुमचा समाज कडवट आणि कट्टर आहे. त्यांच्या लेकरावरती वाईट वेळ आली आज, वाईट. त्यांच्यासाठी जाता इकडं कुठं मराठ्याच्या याचिका दाखल करायला निघाली, आरक्षण द्यायला लागले, पडली चाळी, कुणी भेटायला चाललं कम चालले, परत रस्त्यातच बसते, जाता जाता आम्हाला भेटून जा, बळच बळच. अरे मंत्र्यांनी त्यांनी मनाने यावं तुमच्याकडं, तुम्ही बसलात त्याला जाऊया वाटात बसती, आणि मग आता ते नाही नवरदेवीशी दाढी लावून खेळी ते हळकुंड आम्हाला हे कामाचे असले आंदोलन कसं होय. चलो जय हिंद, पाटील एक जय शिवराय. शेवटचा परभणीमध्ये आता सध्या इंधन टंचाई जाणवते सगळीकडे. परभणीमध्ये शेतकऱ्यांना डिझेल देण्यासाठी 7 बाऱ्याची आट घातली समोर आले. सातबारा दाखवायचं ते टोळीतला काय गावावरती टोळीतलाच असं बहुतेक. पण मोदी साहेबाच्या आव्हानाला सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे, कारण शेत पडक पडे तरी चालतील, काय अडचण काय, शेत पडक पडे तरी चालतील, पण पेरण्या करू नये, त्यांनी नांगरटी सुद्धा करू नये शेतकऱ्यांनी. का कशा नांगरटी करायचं, नांगरटी लई केले तर शेत पिकते ना, मग सुखी राहील ना शेतकरी, सुखी तर राहायला नाही पाहिजे. त्यामुळे आता ट्रॅक्टर कुठे रानात, आणि ट्रॅक्टरचा मालक रानावाला मालक कुठे पेट्रोल पंपावर कॅन्ड घेऊन, आणि ट्रॅक्टर इकडच. ही परिस्थिती आली, उद्या दवाखान्यात कोणाचं दुखायला लागलं काय करायचं, कुणाचं दुःख होतंय, सुख आहे, कुणी वारतय, काय होतंय, कसं जायचं, कसं जायचं. आता अवघड आहे. यांनी यांच्या सोयीनुसार वागायला सुरू केले, यांच्या सोयीनुसार. म्हणजे जवळ निवडणुका होत्या तवर दनादन गाड्या पडलेल्या. आता बी कोणची कोण निवडणूक लावली जणू या 17 का काय विधान परिषदेच्या, आता पण निवडणुका लावल्यात. आता जमत यांना पेट्रोल पण मिळतं नाही, पण ते अवघड आहे. मोदी साहेबाचं आव्हान अवघड आहे, त्यांनी लवकर मार्ग काढला पाहिजे, नसता अवघड आहे. लोकांच्या लय अडचणी होणार आहेत. आता ऍडमिशनला जायच्या लोकांना, पोरांच्या जून मध्ये खत आणायचे, बेबे आणायचे, आता शेतीची मशागत करायची. आता जर मशागत नाही केली ना तर गवत उगणार त्याच्यात. आणि सरकारनं सांगितलंय प्रगतशील शेती करा, यंत्र सामग्रींचा उपयोग करा, असं सांगितलंय. भातावरती तुंप खाल्ल्यासारखं यंत्र सामग्री घ्या. लोकांनी बैल गाड्या ऐकल्या, ट्रॅक्टर आणलं ते गेंडकी सारखं एवढूच, तो कशात पळतोय, कोपऱ्यात पळतोय, कापऱ्यात पळतोय, त्याला बी डिझेल लागत आहे. कोणाचं ऐकून केलंय प्रगती शेती, सरकारचं ऐकून. आता ट्रॅक्टर बदल, बैल नाही गाडी नाही, बैल असते तर आवतो तरी आणले असते. म्हणजे इतका देवारा करून ठेवलाय मोदी साहेबांनी. पण मी तर मोदी साहेबाच्या आव्हानाला प्रतिसाद दिलाय. तेल सुद्धा लावत नाही मी डोक्याला त्यांच्यामुळे. ते तेल वाचव म्हणलं तेलच न लावायचं, तुम्ही लावू नका कुणी, ते इंधन वाचा, तेल वाचा म्हणते. पाटील एक शेवटचा प्रश्न, बारसकरांनी तुमचे जे सहकारी संजय कटारे यांच्यासह जाऊ द्या, धन्यवाद. आपल्याला नका मोजी ईडी चौकशी करण्याची काय, तुला काय करायचं, तू काय